या होळीला नैवेद्यासाठी श्रीखंडपुरीचा बेत करायचा विचार असेल तर श्रीखंड घरच्या घरी कसे बनवायचे हे आज आपण पाहूया। इथे तुम्ही बघत आहात, चमचा उलटा केला तरी श्रीखंड अजिबात पडणार नाही, कारण ते फार थिक आणि क्रीमी मस्त झालेले आहे। घरी बनवलेले हे श्रीखंड अगदी क्रीमी टेक्स्चर, परफेक्ट अमूल श्रीखंड सारखे बनते। इथे मी एका बाउलमध्ये चाळण ठेवून त्यावर कॉटनचा कपडा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला दही गाळून घ्यायचे आहे। यासाठी मी 1 लिटर दुधापासून घरीच दही बनवून घेतलेले आहे। या दह्यामधले पाणी निघून जाण्यासाठी दही कपड्यामध्ये काढून त्याच्यावर काहीतरी वजन ठेवून हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे। तुम्ही जर हे दही वरतीच ठेवले तर ते आंबट होऊ शकते। यातले सगळे पाणी नितळून काढण्यासाठी याच्यावर आपल्याला काहीतरी वजन ठेवायचे आहे। इथे मी अगोदर शक्य तेवढे हातानेच पाणी काढून घेणार आहे। रात्रभर आपल्याला दही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहे, म्हणजे यातील सगळे पाणी नितळून जाते। इथे मी दह्यावर वजनासाठी माझ्याकडचे मातीचे भांडे त्यामध्ये पाणी भरून ठेवणार आहे। हे भांडे आता रात्रभरासाठी फ्रीजमध्ये असेच ठेवून द्यायचे आहे, म्हणजे आपल्याला मस्त घट्ट दही मिळेल, ज्याच्यापासून आपण छान अमूलसारखे मस्त असे श्रीखंड बनवूया। इथे तुम्हाला दिसत असेल किती मस्त घट्ट असे दही झालेले आहे। आता हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया। हा चक्का आपल्याला या चाळणीमधून असं चमच्याने स्मॅश करून घ्यायचा आहे। ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे आपले श्रीखंड मस्त क्रीमी बनते। या पद्धतीनेच हा चक्का चाळणीतून चाळून घ्यायचा आहे। मिक्सरला जर लावला तर आपले श्रीखंड पातळ होण्याची शक्यता असते। इथे माझा चक्का चाळून झालेला आहे। चाळणीला लागलेलाही चक्का व्यवस्थित काढून घ्यायचा आहे। आता या चक्क्याला विस्करने कमीत कमी 5 मिनिटे असे छान फेटून घ्यायचे आहे। यामध्ये आता मी 3 टेबलस्पून पिठी साखर ॲड करून घेणार आहे। ही पिठी साखर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता यामध्ये शेवटी आपल्याला 1 चमचा वेलची पावडर आणि 2-3 चमचे दुधामध्ये मी केसर भिजत घातलेले आहे। केसरमुळे याला छान रंग येईल आणि याची टेस्टही छान लागते। हे सगळं आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे आणि आपले श्रीखंड रेडी झालेले आहे। हे श्रीखंड काचेच्या भांड्यामध्ये हवा बंद करून ठेवल्यास फ्रीजमध्ये हे 8 दिवस छान टिकते। यावर शेवटी गार्निशिंगसाठी मी थोडेसे पिस्ता बारीक करून ॲड करून घेत आहे। हे श्रीखंड खूपच छान दिसत आहे। आता मी नैवेद्याचे ताट बनवून घेते। तोपर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। थँक्यू।